ब्रेकिंग बातमी आहे। अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या ऑफिसवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय। युवापेठ चौकात हे ऑफिस आहे। भाजप कार्यकर्त्यांच्या राणा यांच्या ऑफिसमधील सामानाची तोडफोड केली आहे। हल्लेखोरांमध्ये अमरावतीचे भाजपचे पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे। हल्लेखोरांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे। अमरावतीचे अपक्ष आमदार आहेत रवी राणा यांच्या कार्यालयावर ऑफिसवर हल्ला करण्यात आलेला आहे। राणा यांच्या युवा स्वाभिमानचं कार्यालय आहे। हल्लेखोरांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत कांबळे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, का अधिक माहिती द्याल? अपक्ष आमदार रवी राणांच्या ऑफिसवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय, नेमकं काय कारण आहे? काय अधिक माहिती आहे? नक्कीच ज्योती, सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती महोत्सव अमरावतीमध्ये साजरा होतोय। याच निमित्ताने भीमटेकडीवर आमदार रवी राणा यांनी एक 11 फुटाचा अष्टधातूचा पुतळ्याचे अनावरण काल करण्यात आलं। आणि त्याच प्रकरणामध्ये म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सर्व परवानग्या काढल्यानंतर एक परवानगी मिळत नसल्याने बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होणार नव्हतं। मात्र आमदार रवी राणांनी सगळा विरोध झुगारून त्या पुतळ्याचं अनावरण केलं। आणि त्यानंतर भाषणामध्ये स्थानिक जे पालकमंत्री आहे, भाजपाचे पालकमंत्री आहे प्रवीण पोटे पाटील, हे पालकमंत्री नसून हे पालकमंत्री आहे। तर असं जर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करणार जर असतील तर मी त्यांच्या कानाखाली घालीन, असं वक्तव्य केलं होतं आमदार रवी राणांनी। आणि याच वक्तव्याच्या विरोधामध्ये आज भाजपच्या कार्यालयामध्ये, राजापेठ येथील कार्यालयामध्ये सकाळी बैठक घेतली। सगळे कार्यकर्ते इथे जमाव झाले। हजारोच्या संख्येने, शेकडोच्या संख्येने इथे कार्यकर्ते जमा झाले होते, पदाधिकारी जमा झाले होते। त्यानंतर त्यांनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचे जे राजापेठ चौकातच, राजापेठ पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला असलेलं जे कार्यालय आहे ते फोडून काढलं। तिथले खुर्च्या अस्तव्यस्त केल्या, काचा फोडल्या आणि तिथे जाऊन विटा मारल्या। चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांनी विटा मारल्या। एक घटना तर अशी आहे की भाजपच्या जी पदाधिकारी आहे, महिला पदाधिकारी, आपल्या फुटेजमध्ये आहे की ती चक्क पोलिसांची कॉलर पकडून आहे आणि पोलिसांनाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली। इथपर्यंत मोठी घटना घडलेली आहे ज्योती। नक्कीच धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी। आमदार रवी राणांच्या ऑफिसवर हल्ला करण्यात आलेला आहे। भाजप कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणांच्या ऑफिसवर हल्ला केलाय। दरम्यान हल्लेखोरांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केलेली आहे। हल्लेखोरांमध्ये अमरावतीचे भाजपचे पदाधिकारी देखील असल्याचं सांगण्यात येत आहे। हल्लेखोरांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केलंय। तर आमदार रवी राणा यांच्या ऑफिसवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला। युवापेठ चौकात हे ऑफिस आहे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या राणा यांच्या ऑफिसमधील सामानांची तोडफोड केली या भाजप कार्यकर्त्यांनी। अमरावतीचे अपक्ष आमदार आहेत रवी राणा यांच्या ऑफिसवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय। भाजप कार्यकर्त्यांनी राणा यांच्या ऑफिसमधील बऱ्याच सामानाची तोडफोड केलेली आहे। आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय कशा प्रकारे हे कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांना देखील धक्काबुक्की करत आहेत। त्यांनी सामानाची तोडफोड केली आहे। हल्लेखोरांमध्ये अमरावतीचे भाजप पदाधिकारी देखील असल्याचं सांगण्यात येत आहे। अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या ऑफिसवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे। युवापेठ चौकात हे ऑफिस आहे। तर भाजप कार्यकर्त्यांनी राणा जे आहेत त्यांच्या ऑफिसमधील सर्व सामानांची तोडफोड केलेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय कशा प्रकारे गोंधळ सुरू आहे। दरम्यान हल्लेखोर जे आहेत त्यांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे। हल्लेखोरांमध्ये अमरावतीचे भाजप पदाधिकारी देखील असल्याचं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे आहेत। प्रवीणजी, काय सांगाल? हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। तुम्ही देखील मध्यंतरी या कार्यक्रमासाठी आडकाठी केली होती, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? हॅलो, हा प्रवीणजी, तुम्हाला आवाज येतोय का?
हा बोला. हा बोला बोला. हॅलो. दरम्यान तुम्ही या कार्यक्रमाला मध्यंतरी आडकाठी केली होती. हा संपूर्ण प्रकार जो आहे जो घडलेला आहे, आमदार रवी राणांच्या ऑफिसवर हल्ला केलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी कोणत्याही कार्यक्रमाला आडकाठी केली नाही. मी आमच्या भीम टेकडीसाठी जवळपास 55 कोटी मान्य मुख्यमंत्र्यांकडनं मागितले सुद्धा. आणि त्या ठिकाणी पुतळा बसवायचा हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पुतळा बसवत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर पोलीस प्रशासन आणि स्थानिक कलेक्टर यांच्याकडनं परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडे येते आणि त्या परवानग्या ज्या आहेत गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग या परवानगी देत असतात. आणि त्यामध्ये माझा कोणताच रोल नाही आहे की बाबा मी कुठे परवानगी अडवली किंवा मी बाबासाहेब महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती, कारण त्यांच्या याच्यावरतीच आम्ही सगळं काम करतो. त्यांनी राज्यघटना जी लिहिली त्यावरतीच आम्ही सगळ्या गोष्टी करतो आणि त्यांना मानून आजपर्यंत माझा इतिहास आहे की मी त्यांच्या सोबत त्यांच्या विचारांनी काम करतोय. आज मी आमच्या एरविन चौकामध्ये जवळपास म्हणजे आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये एक नवीन एक चांगली दिशा देण्याच्या दृष्टीने एक चांगलं सौंदर्यीकरण करतोय. आणि मी माझ्या स्वतःच्या खर्चातून 21 लाख रुपये दिले स्वतःच्या खर्चातून, पण स्वतःच्या आमच्या फंड माझ्या आईच्या ट्रस्ट मधून. आणि मी बाबासाहेबांचा पुतळा बसण्यासाठी मनाई करण्याचा माझा काही संबंधच नाही आणि कुठे पुढे संबंध येणार नाही. कारण ज्या प्रोसेसनी जी गोष्टी होतात कारण त्याला प्रशासन त्याला सगळं उत्तर देऊ शकतात. मात्र या भाजप कार्यकर्त्यांचं काय करायचं? तुम्ही त्यांना असंच सोडून देणार आहात का? त्यांनी हा जो काही प्रकार केलेला आहे तर त्याविषयी काय सांगाल? काय प्रतिक्रिया आहे? भाजप कार्यकर्त्यांनी जो प्रकार केला तुम्ही जे असं म्हणता, तर मी सध्याचा सीएम साहेबांच्या नागपूरला एका कार्यक्रमासाठी चाललोय. नागपूर जवळ पोहोचलो आणि एखादा मला एक सांगा, संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सगळेजण निदर्शन देतीलच. मला एक सांगा, पालकमंत्री भाजपचा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. जर एखादा कार्यकर्ता जर एखाद्या मंत्र्याबद्दल जर कोणी असं बोलत असेल तर मला वाटत नाही की भाजपचे कोणते पदाधिकारी कार्यकर्ते हे ऐकून घेतील म्हणून. त्यांनी त्यासाठी त्यांच्याकडे चर्चा करायसाठी गेले होते की बाबा तुम्ही हे बोललेले आहे पेपरमध्ये, तुम्ही याला एखाद्या खुलासा देऊन टाका की बाबा हे चुकीनं अज्ञानानं बोल केलं, कारण याचा काही संबंध नाही आहे. आणि तुम्ही पडताळून पहा. त्यांना ऍक्च्युअली त्यांच्यासोबत हा भाजप कार्यकर्ता नक्कीच. प्रवीणजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत भाजप अपक्ष आमदार रवी राणा आहेत. रवी राणाजी, तुमचं काय मत आहे या संपूर्ण जो प्रकार घडलेला आहे? आपल्यासोबत प्रवीण पोटे आहेत. मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की माझी चुकी एवढी झाली. जर माझी चुकी झाली असेल की भीम टेकडी हे आंबेडकरी जनतेचं श्रद्धास्थान आहे आणि तिथे अष्टधातूच्या पुतळ्याचं 125व्या जयंती निमित्त मी अनावरण केलं. त्याचा पालकमंत्र्यांनी विरोध केला, त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते अनावरण मी केल्यामुळं माझ्या ऑफिसवर माझ्या जीवावर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या आदेशानुसार हमला करण्यात आला. आज माझ्या इथल्या महिलांना मारलं, माझ्या दलित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारलं. ही महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगतो की सत्तेचा जो मा झाला यांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या शक्तीला दाबण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांना या सगळ्या आंबेडकर जनतेने धडा शिकवला पाहिजे. आणि पालकमंत्री म्हणजे अमरावतीचा पालकत्व आहे. त्यांनी अशा प्रकारचे बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन कुठेतरी आंबेडकरी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा त्यांना भोगावं लागेल. आणि पालकमंत्री म्हणून आपण पोटेंकडून उत्तर घेऊयात. पोटेजी, तुम्हाला काय म्हणायचं? काय उत्तर द्याल तुम्ही? मी अमरावतीमध्ये चांदीचा बाबासाहेबांचा पुतळा 15 फूट पुतळा तयार करतो आहे. मला कोणत्याही प्रकारच्या त्या पोटेला पालकमंत्री नाही, तो पालकमंत्री आहे. त्याला हे कळत नाही पालकत्व म्हणजे काय आहे, पालकत्व म्हणजे काय करायला पाहिजे. पालकत्व म्हणजे हे नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणे, भीम टेकडीवरील पुतळ्याची विटंबना करून कुठेतरी आंबेडकरी जनतेला दाबणे. हे जर बीजेपीने आणि त्यांना सरकारने जर आदेश दिले असेल, राणाजी, प्रवीण पोटेंना थोडंसं बोलू द्या, आम्ही तुमच्याकडे येतोच आहोत. ते आंबेडकरी जनता त्यांना माफ करणार नाही. अमरावतीच्या लोकांना 30 वर्षाचा माझा इतिहास माहिती आहे. मी 30 वर्ष अमरावतीत राहतो आहे. 30 वर्षापासून दलाली करत होता. दलाली करून आता त्याला डायरेक्ट त्यांनी पैसे पोहोचून पालकमंत्री पद मिळवलं आणि त्याला गरीब लोकांची चटके असते, त्याला जाणीव नाहीये. आणि अशा प्रकारे त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे. त्याबद्दल मी जाहीर आंबेडकरांना आणि पोलीस डोळ्यांनी पाहत होते ते पोलिसांच्या संरक्षणामध्ये माझ्या ऑफिसवर हमला करणं, पोलिसांच्या संरक्षणामध्ये आणि पोलिसांना मॅनेज करून पोलिसांचा पॉवर वापरून अशा प्रकारचं कृत्य करणं हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा की अशा प्रकारे सत्तेचा माज असते. पुतळ्यासाठी मला काही विरोध करायचं काही कारण नाही, कारण मी स्वतः मोठ्या प्रमाणात
सत्तेचा मार्ग. माझं तिथं माझं मोठ्या प्रमाणात नेतृत्व सिद्ध होत आहे. त्यामुळे सगळ्या लोकांना जीवार येत आहे असं मला वाटतंय. मी कोणाचंही नाव याच्यामध्ये मला काही गरज नाही आहे गोष्टीचं. याची मला काही गरज नाही आहे. मला जबरदस्ती टार्गेट करून मागच्या वेळेस किती मोठं नेतृत्व आहे टार्गेट करायचं आणि दुसऱ्याला जबरदस्ती स्वतःचा एक आणि आंबेडकर जनतेचा अपमान केलेला आहे प्रवीण पोटेंनी आंबेडकरी जनतेच्या बाबासाहेबांचा पुतळ्याचा अपमान केलेला आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण थांबवलेलं आहे. आणि ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, ज्या बाबासाहेबांनी या देशामध्ये मतदानाचा अधिकार दिला, अशा मतदानाच्या अधिकारात दिलेल्या बाबासाहेबांना जे आम्ही दैवत समजतो, अशा पुतळ्याचं अनावरण थांबवण्याचं काम केलेलं आहे. जे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे पोटे आहे यांनी केलेलं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आंबेडकरी जनतेवर हमला झालेला आहे, हा माझ्या पूर्ण गरीब जनतेवर हमला झालेला आहे आणि सत्तेची माज आहे. सत्तेचा माज कोणाला आला हे सांगण्याची गरज नाहीये. अमरावतीची जनताने या महाराष्ट्राची जनता मला जाणत आहे की मी कसं आहे, माझं काय कर्तव्य आहे, कसं काम करायचं आहे मला चांगलं कळत आहे. आणि मला सगळे आंबेडकरी सगळे मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. मला कुठेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करणे हा माझं कर्तव्य नाहीच आहे. आणि बाबासाहेब महामानव आहेत. त्यांना मी इरविन चौकामध्ये जेव्हा घोषणा केली, याच्या आधी सुद्धा इरविन चौकामध्ये बरेच काही आपण चांगले कामं केले. काल मी मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागातून इथे मोठा एक चांगला पुतळा उभा करतोय. आणि मला एक सांगा, मी स्वतःच हे काम करत असताना मला विरोध करण्याचं काही कारणच नाहीये. मी कशाला विरोध करेन या गोष्टीला? सगळ्या अमरावतीच्या पूर्ण जनतेला माहिती आहे, पूर्ण आंबेडकरी जनतेला माहिती आहे की प्रवीण पोटे कोण आहे. त्याच्यामध्ये ते सांगण्याची काही नवीन काही गरज नाही आणि माझ्याबद्दल चांगला वाईट बोलण्याची काही कोणाला गरज नाहीये. मी सुद्धा आता गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात काम करतो. मी आजपर्यंत कोणा विषयावर बोलत नाही. यांच्यापेक्षा दुःखाची बाब नाही आहे बाबासाहेबांचा पुतळा गुंडाळून पोलीस स्टेशनला बाबासाहेबांचा पुतळा गुंडाळून ठेवणं याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट नाही आहे. बाबासाहेबांचा पुतळा कोणीही गुंडाळून ठेवला पालकमंत्र्याच्या आदेशाने झालेला आहे. हा पालकमंत्री आपल्या दलित लोकांच्या विरोधातला आहे. दलित लोकांना टाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आतापर्यंत भीम टेकडीला जाऊन हाराड पण केलं नाही. हाराड पण करायला पाहिजे, हाराड पण केलं नाही. मी इरविन चौकामध्ये हारार्पण केलं नाही हे तर प्रत्यक्षाने दिसतंय ना. आपल्या भीम टेकडीवर बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्याचा अनावरणाच्या वेळेस आले नाही. पुतळ्याला हारार्पण केलं नाही आणि त्या पुतळ्याला गुंडाळून ठेवण्याचा आदेश दिले. गुंडाळून ठेवला हे भीम आंबेडकरी जनतेचा पूर्ण अपमान केलेला आहे. आंबेडकरी जनतेचा अपमान केलेला आहे आणि त्यांना धोळा शिपेल सत्तेचा माज आलेला आहे. सत्तेचा माज आलेला आहे. अनावरण करत असते का कोणी? सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा माज आठ आमदार आहेत, त्यांना काढणार आपल्या सत्तेचा माज आलेला आहे. सांगून त्यांना करता येत नाही. सत्तेचा माज आलेला आहे. सत्तेचा माज येणार तुमच्यासारखी सांगायची गरज नाहीये. जनता सांगेल जनता प्रत्यक्ष ओळखून आहे मला सगळ्यात महत्वाचं.